वर्ष कधी साजरे करावे याबद्दल आपले काही वाद आहेत. काही म्हणतात की 1 जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू होतं, तर भारतीय पंचांगानुसार गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात होते. तर आपण इंग्रजी कॅलेंडर व हिंदू पंचांग या विषयावर आज आपण बोलणार आहोत. इंग्रजी कॅलेंडर वापरण्याची सुरुवात इसवी सन पूर्व 46 मध्ये रोमन सम्राट ज्युलियस सीझर यांनी केली. तर व त्यालाच ज्युलियन कॅलेंडर असे म्हणत असे. त्यात सुधारणा होऊन इसवी सन 1582 मध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर आले. ते आजही आपण वापरत आहोत. हे कॅलेंडर सूर्यगणनेनुसार चालतात. तर वैदिक काळात यज्ञ, सण, कृषी कार्यासाठी वेळ निश्चित करण्यासाठी पंचांगाची मांडणी झाली. याची सुरुवात इसवी सन 78 पासून झाली. इंग्रजी कॅलेंडर वर हिंदू पंचांग यामध्ये निव्वळ फरक आता आपण बघूयात. इंग्रजी कॅलेंडरमध्ये एका दिवसाची सुरुवात ही रात्री 12 वाजता होते. तर हिंदू पंचांगानुसार ही सुरुवात त्या दिवसाच्या सूर्योदयापासून केली जाते. इंग्रजी कॅलेंडरची गणना ही सौर गणनेनुसार केली जाते. तर पंचांगाची ही चंद्रावर आधारित महिने आणि सूर्यावर आधारित वर्षांनी केली जाते. यातच सौर गणना आणि चंद्र गणना यात एका वर्षामध्ये 11 दिवसाचा फरक येतो आणि हा फरक दूर करण्याकरताच आपल्या पंचांगामध्ये एक अधिक मास किंवा त्याला आपण पुरुषोत्तम मास किंवा ग्रामीण भागामध्ये आपण त्याला धोंड्याचा महिना म्हणतो. हा महिना आपण त्यात पंचांगामध्ये समाविष्ट असतो. आता गंमत बघूया. आपण काही व्रत करतो, जसे संकष्टी चतुर्थी, एकादशी याला आपल्याकडे उपवास करतात किंवा शनिवार आणि गुरुवार काही लोक आपल्याकडे मांसाहार करत नाही. पण रात्री 12 नंतर उपवास सोडला तरी चालेल किंवा मांसाहार केला तरी चालेल, असं काही लोकांना वाटतं. परंतु ते भारतीय शास्त्रानुसार किंवा हिंदू धर्मशास्त्रानुसार ते अयोग्य आहे. कारण एक जर एकादशी पकडली आपण, तर एकादशी ही आजच्या सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत लागू राहते. त्यामुळे 12चा वेळ हा हिंदू धर्मशास्त्रानुसार लागू होत नाही. तर म्हणून नवीन वर्ष हे इंग्रजी कालगणनेनुसार करायचं की हिंदू पंचांगानुसार करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे. परंतु आज जे नवीन वर्ष आहे ते इंग्रजी कालगणनेनुसार नवीन वर्ष आहे आणि आपलं भारतीयांचं जे नवीन वर्ष आहे ते आपण गुढीपाडव्याला सुरू करतो. धन्यवाद.